न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। विकास कामांच्या नावाखाली अडथळे न ठरणारे वृक्ष तोडू नये। पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्तात वृक्षतोड हरकती दोन्ही बाजूंनी मांडले आपले मत। ITI पूल ते वावरेनगर रस्ता रुंदीकरण दरम्यान रस्त्याला अडथळा न ठरणाऱ्या झाडांना तोडू नये अशी भूमिका सातपूर विभागीय कार्यालयात वृक्षतोड हरकत समितीच्या बैठकीत मंगळवार दिनांक 11 रोजी दुपारी दोन्ही गटांनी घेतली। सातपूर ITI ते वावरेनगर हा 13 मीटर रस्ता रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरण कामाचे काम सुरू आहे। दरम्यान रस्ता रुंदीकरणात या ठिकाणी 48 झाड बाधित होत आहेत। दरम्यान यातील काही झाड ही 3 मीटर फुटपाथ मध्ये असून रस्ता रुंदीकरण येत नसल्याने 3 तोडण्यासाठी वृक्षप्रेमींनी विरोध दर्शवला आहे। तर दुसरीकडे खुटवड नगर येथील ज्येष्ठ नागरिकांनी समितीच्या वतीने रस्ता रुंदीकरण आत येत असलेली धोकादायक जीर्ण झाडे त्वरित तोडण्यात यावी, त्या बदल्यात 5 ते 10 झाडे नवीन झाडे लावून संवर्धन करू अशी भूमिका घेतली आहे। दरम्यान पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांनी हायकोर्टच्या नियमानुसार दोन्ही बाजूच्या लोकांना घेत संयुक्त पाहणी दौरा होणार आहे। वरिष्ठांना अहवाल दिल्यानंतरच झाडे तोडण्याबाबतीत निर्णय होणार। जास्तीत जास्त झाडे वाचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितले। यावेळी वृक्षप्रेमी व स्थानिक नागरिकांमध्ये वादावाद झाला, मात्र पोलिसांच्या मदतीने हा वाद मिटवला व पोलीस बंदोबस्तात बैठक घेण्यात आली। वृक्षतोड हरकतीच्या दोन्ही वेळी बाजूचे लोक एकाच वेळी आल्याने शाब्दिक वाद झाले। हस्तक्षेप करत भूमिका मांडून वातावरण शांत केले। समितीच्या लोकांनी शांततेत आपले म्हणणे मांडत हरकत दाखल केली। धोकादायक झाडे काढावी, अपघाताला कारणीभूत ठरणारी जीर्ण धोकादायक झाडे त्वरित तोडण्यात येत रस्ता रुंदीकरण करावा, तोडलेल्या एका झाडाऐवजी 5 झाडे लावू असं स्थानिकांनी सांगितले। अडथळा न ठरणारी झाडे तोडू नये, दुतर्फा झाडांमुळे गारवा व शांतता मिळते। अडथळा न ठरणारी झाडे तोडू नये व तोडलेल्या झाडांचं पुनर्रोपण व्हावे असं मत स्नेहल कुलकर्णी वृक्षप्रेमी यांनी मांडलं। विकास पर्यावरण पूरक करा, शक्य ती झाडे वाचवण्यात येत रस्ता रुंद करा, भारती जाधव पर्यावरण वृक्षप्रेमी म्हणाल्या। यावेळी झालेल्या बैठकीत कनिष्ठ अभियंता संतोष जोपळे, उद्यान निरीक्षक भविष्या निकम, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, गुन्हे निरीक्षक विश्वास पाटील, उद्यान कर्मचारी जगदीश लोखंडे यांनी हरकती जाणून घेतल्या। माझं नाव भारती जाधव आहे। आज बऱ्याच वर्षापासून आम्ही नाशिकमध्ये झाडं वाचवण्याचं काम करतो आणि हे जे आहे सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर 962014 इन PIL 41/2006 यानुसार हायकोर्टाचे आदेश आहेत का जी झाडं जी असतात, जी रस्त्यामध्ये येतात असं म्हटलं जातं, तर ती झाडं जी आहेत ती झाडं त्यांच्या भोवती काहीतरी बांधकाम असं केलं पाहिजे, एक त्याला अशी बॉर्डर केली पाहिजे, तर जास्तीत जास्त झाडं ती झाडं वाचवून जो काही रस्ता करायचा असतो ती झाडं वाचवून करता येऊ शकतो। आणि आत्ता आम्ही ज्या झाडांसाठी इथे आलेलो आहे 48 झाडं जी कापली जाणार असं म्हणतात ते, तर त्या 48 झाडं जी आहेत ती कुठल्याही प्रकारे रस्त्याच्या मध्ये येत नाही। म्हणजे जे असं नेहमी आरोप केला जातो का झाडांमुळे माणसांचा जीव जातो आणि ह्या लोकांना झाडांचंच पडलेलं असतं, माणसांचं नाही, पण असं काही नाही आहे। झाडं ही साईडला आहेत, ती कुठल्याही प्रकारे मध्ये येत नाही आहे। त्यांना चांगल्या प्रकारे टाळून आपण काय तुमचा रस्ता बनवायचा असेल, बांधकाम करायचं असेल, काहीही करू शकतो। आता नुकत्याच मी फडणवीस सरांचे जे आहे नागपूर, तिथे मी जाऊन आले आणि तिथे मी पाहिलं तर खूप छान विकास केलेला आहे।
त्यांनी अतिशय चांगले झाडं वाचवून त्याचा विकास केलेला आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला रस्त्याचा वाढवायलाच पाहिजे असा अट्टहास का आहे? तर आपण जर समजा हे वाढवलं नाही तर आपण पाहतोय की आता मार्च महिना आहे, काय गरमी आहे, 34-35 डिग्री आहे आणि ही सतत वाढत जाणार आहे. दरवर्षी आपण बघतो नाशिक हे थंड हवेचं ठिकाण होतं. मुंबईहून लोक इथे फ्लॅट घेत होते. त्याचं कारण असं आहे की माथेरानला, महाबळेश्वरला पर्याय म्हणून नाशिककडे पाहिलं जात होतं. इतकं घनदाट म्हणजे झाडे होती. तर ती ठीक आहे, तुम्ही विकासासाठी काही तोडली त्याबद्दल पण आमचं काही म्हणणं नाही आहे, पण तुम्ही वाचवता येईल ती तर वाचवा ना. त्याबद्दल तर तुम्ही असं हेच करू शकत नाही. आणि आता यावेळेस इतकं धक्कादायक प्रकार आहे. आपला असा प्रकार म्हणजे असा एक हे असते, म्हणजे प्रोटोकॉल असतो किंवा असे एक नियम असतात का जे झाडं जी कापायची असतात त्याच्यावर नोटीस लावली जाते, त्याच्यावर हरकत घेतली जाते आणि त्या हरकतीवर सुनावणी होते आणि मग निर्णय होतो की झाडं कुठली कापायची कुठली नाही. कारण की इथे जे आहे इंदिरानगरच्या ज्या रस्त्याला तिथे सुद्धा आम्ही दोघांनी मिळून म्हणजे मनपा आणि आम्ही मिळून जर आम्ही अशा प्रकारे हरकत घेतली होती तर आम्ही 178 झाडं जवळजवळ वाचवलेली आहेत. आणि काही झाडं जी खरोखर मजा येत होती त्यांना आम्ही परमिशन दिलेली आहेत. असं नाही की आम्ही प्रत्येक वेळेस निगेटिव्ह असतो, असं काही नाही आहे. पण ह्या वेळेस इतकं धक्कादायक असं आहे का त्यांनी हरकतीचे जे हे टाकले होते, ॲप्लिकेशन टाकले होते, आम्ही जी हरकत घेतलेली आहे त्यांनी बोलवलंच नाही. आणि आश्चर्याचं काम ITI ब्रिज ते वावरेनगर या रस्त्याचं 18 मीटरमध्ये रुंदीकरण होत आहे. यामध्ये कुटवनगर या परिसरातील रहिवाशांचं त्या ठिकाणी नेहमी ये जा असते आणि त्या रस्त्यावरून त्यांना अतिशय वाईट असा अनुभव त्या झाडांचा. त्या ठिकाणी लावलेले झाडं अतिशय कुचकामी आणि कुठलाही ऑक्सिजन न देणारे आहे. काही वाळलेले झाडं आहे, खालचे बुड पूर्ण ओपन झालेले आहेत. या पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यापूर्वी बेमोसमी पाऊस जर आला, वाऱ्या वादनामध्ये ते झाडं लोकांच्या अंगावर पडू शकतात, जीवितहानी होऊ शकते. आणि त्या ठिकाणी हा जो रस्ता करणार आहात त्या ठिकाणचा रस्ता हा 13 मीटरमध्ये कॉन्क्रीट आहे आणि दोन्ही बाजूला 2.5 मीटरमध्ये पेवर ब्लॉक आहे. ज्या 13 मीटरमध्ये येणारे झाडं आहेत ते अतिशय धोकेदायक आहेत. त्यामध्ये महापालिकेने त्यांची जनगणना केली आणि त्याच्यामध्ये 48 झाडं 193 झाडापैकी निघत आहेत. आणि हे झाडं त्या रहिवाशांचं म्हणणं आहे खरोखर धोकेदायक आहेत. ते झाड कुठल्याही परिस्थितीत काढलं पाहिजे आणि लोकांना त्या ठिकाणी जीवितहानी नाही झाली पाहिजे. यासाठी सर्व लोक कुटवनगर रहिवासी त्यांचे कामधंदा सोडून या ठिकाणी आलेले आहे. तरी या ठिकाणी बाहेरचे काही लोक येऊन त्या ठिकाणी दाखवतायत आम्ही या ठिकाणी वृक्षप्रेमी आहोत, हरकत नाही, राहिलंच पाहिजे. या शहराचा विकास करताना ऑक्सिजन देणारे झाडं खरोखर राहिले पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपण खरोखर विरोध करायचा तर चांगल्या कामाला नक्की विरोध करू नका आणि खरोखर वाईट असेल त्या ठिकाणी तुम्ही पण विरोध करा. आम्ही त्यावेळेस सुद्धा तुमच्या बरोबर राहू. परंतु या ठिकाणचा खरोखर धोकेदायक वाळलेले झाडं त्यांचे फोटोग्राफीज आम्ही आजही या ठिकाणी सुनावणीसाठी हजर राहून ते आणलेले आहेत आणि या ठिकाणी जे काही सुनावणी घेणारे अधिकारी आहेत त्यांना आम्ही दाखवू. एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. लोंढे ब्रिज तर वावरेनगर या रस्त्याचे महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून आमदार सीमाताई यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम चालू आहे. तो 13 मीटर कॉन्क्रिटीकरण व उर्वरित 5 मीटर हा पेवर ब्लॉक आहे. तो 13 मीटरच्या आत किंवा रस्त्याच्या मध्यभागी जे काही रस्ते येतात, रस्त्यात झाडं येतात, ते झाडं आम्ही महापालिकेला विनंती केलेली आहे की त्यांनी तो तोडावी. परंतु महापालिकेने देखील शासनाचा जो GR असेल, जी अडथळ्याची झाडं असतील, महापालिकेने देखील ते नियमात राहून ती झाडं तोडली गेली पाहिजे. परंतु आज या ठिकाणी आम्ही सर्व कुटवनगर वासी या ठिकाणी जमलो आहोत, स्थानिक रहिवासी जमलो आहोत. परंतु काही बाहेरचे लोक आहेत भाडे तत्वावर, त्यांनी येऊन या ठिकाणी हरकत घेतली की ते झाडं तोडू नये. परंतु आमची महापालिकेला एकच विनंती आहे की जे रस्त्यामध्ये झाडं आहेत, जे लोकांचा बळी जाऊ नये अशी झाडं तोडली गेली पाहिजे. धन्यवाद. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी
खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मालेगाववरून समोर येत आहे. सावकारवाडी झाडी परिसरात अवैध दारू व्यवसायाचा सुळसुकाट. पोलिसांचे अभय असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा. मालेगाव तालुक्यातील सावकारवाडी झाडी परिसरात अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा बहरला असून या ठिकाणी खुलेआम नियमांचं उल्लंघन होत आहे. अनेक हॉटेल आणि ढाब्यांमध्ये अवैध मद्य विक्री होत असून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा किमतीला दारू विकली जात आहे. विशेष म्हणजे या धंद्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाचं अभय असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अवस्था अशी आहे की येथे अवैध दारू विकत घेताना ग्राहकांनी जर काही विचारणा केली तर त्यांना धमकावले जात आहे. एका नागरिकाने हॉटेल आपुलकी येथे ओसी ब्ल्यू या ब्रँडची एक क्वार्टर ही मागणी केली असता ती 260 रुपयांना मिळेल असे सांगण्यात आले. त्याबाबत विचारणा केली असता हॉटेल मालकाने उर्मट भाषेत हुज्जत घालत आम्हाला पोलिसांना हप्ते द्यावे लागतात, आम्ही काही भाजीपाला विकत नाही असे म्हणत दमदाटी केली. सावकारवाडी झाडी परिसर हा अवैध मद्य विक्रीसाठी कुख्यात होत चालला आहे. हॉटेल व्यावसायिक खुलेआम दारू विकत असून काही ठिकाणी दारू पिण्यासाठी खास जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून पोलिसांकडे तक्रार करूनही काहीही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत की त्यांना हप्ते मिळत असल्यामुळे दुर्लक्ष करत आहेत, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पोलिसांची ढिलाई आणि मद्य विक्रेत्यांचे बेकायदेशीर धंदे यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. या परिसरातील अवैध दारू विक्री बाबत स्टिंग ऑपरेशन करण्यात आले असता मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री आणि त्यास मिळणारे पोलिसांचे अभय याचा खुलासा झाला. आता प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मालेगाव पोलीस या प्रकरणी कोणती कारवाई करतात का की या अवैध धंद्यांकडे दुर्लक्षच करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमे यावर लक्ष ठेवून आहेत. आता प्रशासन या अवैध धंद्यांना लगाम घालते की नाही हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान महत्त्वपूर्ण. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम. नाशिक हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र बनलं असून गेल्या काही दशकात येथे उद्योगांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले. राज्याच्या उद्योग संचालनातर्फे हॉटेल द गेटवे येथे आज इन्व्हेस्टमेंट समिट नाशिक 2025 या गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर प्रवीण गेडाम बोलत होते. या कार्यक्रमास मैत्रीच्या समन्वय अधिकारी प्रियदर्शनी सोनार, उद्योग विभागाच्या सहसंचालक वृषाली सोने, नाशिक डाकघरचे प्रवर अधीक्षक प्रफुल्ल मानी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, MIDCचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील,
भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे सचिन सोनटक्के, निमाचे अध्यक्ष ललित बुब यांच्यासह अनेक अधिकारी व उद्योजक उपस्थित होते। विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी नाशिकमधील औद्योगिक वाढीवर भर देताना सांगितले की वायनरी उद्योग आणि पर्यटन क्षेत्रासाठी नाशिकमध्ये मोठी संधी आहे। तसेच नाशिक पुणे मुंबई जोडणारा समृद्धी महामार्ग लवकरच कार्यान्वित होणार आहे, ज्यामुळे नाशिकच्या विकासाला गती मिळेल। वाढत्या हवाई वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाचा विस्तार होणे आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केले। आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक शहरात पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येत असून यामध्ये रस्ते सुधारणा, मेट्रो आणि इतर महत्त्वाच्या योजना प्राधान्याने राबवल्या जाणार आहेत। उद्योगांच्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून मोठ्या धोरणात्मक प्रश्नांवर ठोस उपाययोजना आखण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टर गेडाम यांनी सांगितले। या गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून एकूण 142 उद्योगांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून ज्यातून 6404 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे। तसेच यामुळे 14403 नव्या रोजगार संधी निर्माण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या करारांचं वितरण विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील तज्ञांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली। प्रियदर्शनी सोनार यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि मैत्री 2.0 यावर सादरीकरण केले। सचिन सोनटक्के यांनी भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले। प्रफुल्ल वाणी यांनी भारतीय डाक विभागाच्या योजनांची माहिती सादर केली। CS सिंग यांनी उद्योग क्षेत्रातील निर्यात आणि औद्योगिक परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले। CH नादिगर यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात व्यापार आणि गुंतवणूक संधी यावर सविस्तर माहिती दिली। ही गुंतवणूक बैठक नाशिकच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारी ठरणार असल्याचं उद्योग क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची पत्रकार परिषद संपन्न। पाहुयात यावेळी नवनाथ वाघमारे काय म्हणाले ते। वन विभागाच्या दुर्लक्षामुळे हरिण, काळवीट, मोराचं मांस, मटण शिरूर आष्टी तालुक्याचा सलमान सुरेश धस यांच्या घरी जात आहे, असा दावा ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी केला आहे। सलमान खानला एका काळविटाच्या शिकार केल्याप्रकरणी 10 वर्षाची शिक्षा झाली, तर सुरेश धसांना काळवीट अनेक मोराची तस्करी करावयास भाग पाडलं। यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई करतील असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला आहे। खोक्यासारखे अनेक माणसं धसांकडे आहेत। सुरेश धसांचा लाडका कॉन्स्टेबल आष्टी पोलिसात बसवलेला आहे। सुरेश धसांना महिला पुरवण्यासाठी बसवलेला आहे का, असा सवाल नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला आहे। तसेच लैंगिक शोषण करण्यासाठी कॉन्स्टेबल बसवलेला आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे। राज्यात अभ्यासू, हुशार आणि प्रबल मराठा समाजात नेते आहेत। त्यांच्याकडे नेतृत्व होते तोपर्यंत राज्य शांत होते, भावासारखे राहत होते। जरांगेंसारखा बिनडोक माणूस समोर आला, राज्याला दृष्ट लागलीये। जातीपातीच्या पलीकडे विषय गेला असल्याचं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे। गुटखा माफिया, वाळू माफिया, मटका माफिया
यांना जरांगेंसह त्यांचे मराठवाड्यातील सहकारी यांना पोचण्याचं काम करत असल्याचं, त्यातूनही गुन्हेगारी घडत आहे असा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. होऊ लागला आणि शेतात अगदी छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहणारा तरुण याला गावातील अनवा गावातील गावगुंड, राजकीय गुंड, सावकार आणि अनेक लोकांना ज्यांनी आतापर्यंत मारहाण करून कोणाच्या जमिनी बळकावण्याचं काम केलं, सावकारकीच्या माध्यमातून एखाद्याला 10,000 दिले तर 50,000 वसूल करण्याचं काम केलं, असा नवनाथ दौड असेल, त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड. सोन्या दौडनी अगदी कैलास बोराडेंना जिथं जिथं लोखंडी सळईनं, लोखंडीच्या रॉडनं अगदी चुलांगणात लाल बुंद करून चटके देण्याचं काम केलं. ते प्रकरण दडपण्यासाठी या राज्यातील स्वतःला मोठा नेता, या राज्यातील मराठा समाजाचा मशिया म्हणून घेणारा बालिश आणि निव्वळ गाढव असणारा जरांगे ह्या माणसानं कुठेतरी त्या कैलास बोराडेवर आरोप करण्याचं काम केलं. त्या कैलास बोराडेंना कुठेतरी मद्यप्राशन करण्याचं कुठेतरी हे केलं. कैलास बोराडेला अर्धनग्न त्या मंदिरात गेला म्हणून आरोप करण्याचं काम केलं. त्या जरांगे सारख्या मूर्ख माणसाला कळालं पाहिजे, प्रत्येक मंदिरात, प्रत्येक शिव मंदिरामध्ये अर्धनग्न अवस्थेत जाऊनच पूजा करावी लागत असती. ज्या ज्या मंदिरात पुजारी असतात, ज्या ज्या मंदिरामध्ये पूजा करताना, आपण अभिषेक करताना अर्धनग्न अवस्थेत जाऊन त्या महादेवाची पूजा करावी लागते, महादेवाचा अभिषेक घालावा लागतो. आणि जर असं कैलास बोराडे हा अतिशय भोळा भाबडा आणि महादेवाचा भक्त आहे, तो गेल्या अनेक दिवसापासून त्या मंदिराची पूजा, त्या महादेवाची पूजा सकाळ संध्याकाळ त्या महादेवाची आरती करण्याचं काम करत असताना ते मंदिर छोट्याचं आता मोठं होऊ लागलं आणि कुठेतरी दानपेटीमध्ये पैसा जमा होऊ लागला. आणि दानपेटीच्यावर ह्या नवनाथ दौड असन, सोन्या उर्फ भागवत दौड यांचा त्या दानपेटीवर आणि त्या मंदिरावर ताबा करण्याचा, त्या दानपेटीवर डोळा ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातूनच हा घडलेला प्रकार आहे. आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी करण्याऐवजी मूर्ख जरांगे कुठेतरी आरोपींची पाठराखण करून पीडिताच्या विरोधात पीडितावरच कारवाई करण्याची मागणी जर करत असेल तर हे राज्य अशांत कायम राहील. या राज्यामध्ये वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरं तर मला वाटतंय ह्या सर्व गोष्टीचा जरांगे आकाय, नवनाथ दौड आणि जरांगेची CDR तपासले पाहिजे, जरांगेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि खरं तर नवनाथ दौडला अटक का होत नाही हे पोलीस प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे. पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे? पोलीस प्रशासन या जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यावर, महसूल अधिकाऱ्यावर वाळू माफियांचे हल्ले होत आहेत. त्या वाळू माफियांच्या मुसक्या आवळत नाही. इथं नवनाथ दौडसारखे गुंड लोकांना छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रमाणे चटके देऊन औरंगजेबाने शिक्षा दिली, मारण्याचा प्रकार केला, तशा प्रकारे अमानुष असे चटके देण्याचं काम होत असताना जालना जिल्ह्यातील पोलीस प्रशासन करतंय काय? बघ्याची भूमिका घेतंय का? कोणाच्या इशाऱ्यावर चालतंय? आणि नवनाथ दौडला जर पोलीस प्रशासनाला अटक करण्याचं धाडस होत नसेल तर त्यांची चौकशी त्यांनी ISITकडे त्यांचा देऊन टाकावं, CBIकडे देऊन टाकावं आणि तात्काळ नवनाथ दौडला अटक करावी. आणि खरं तर तात्काळ नवनाथ दौड आणि मनोज जरांगेच्या फोन रेकॉर्डची CDR तपासले पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. खरं तर मनोज जरांगेची CDR तपासा म्हणल्याच्या नंतर मनोज जरांगेच्या बुडाला आग लागली आणि म्हणून मनोज जरांगे त्या पीडितावरच आरोप करायला सुरुवात केली. म्हणजे यातून असं निष्पन्न होतंय की मनोज जरांगे नक्कीच नवनाथ दौडचा साथीदार आहे. नवनाथ दौडला पाठीशी घालताना त्याचे काहीतरी CDR आहेत, ते तपासले पाहिजे आणि मनोज जरांगेवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. ही सुद्धा आजच्या तुमच्या माध्यमातून मी सांगतो. तुम्हाला म्हणायचं आहे का की कैलास बोराडे यांनी महादेवाच्या पिंडीची विटंबना केली असं म्हणायचं आहे का? याला विटंबना म्हणता येत नाही. तो Shankar Education Societies, Dr. Kucha Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. एक चिल्लर माणूस पोलिसांना सापडत नाही. आपले पोलीस तर इतके असक्षम आहे का? इंद्रजित सावंत म्हणाले. ॲडव्होकेट असीम सरोदे यांना उच्च न्यायालयात आमचे बाजू मांडली होती. हा विषय केवळ माझा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जी घाणेरडी वक्तव्य करण्यात आली त्याबद्दलच आहे.
महाराष्ट्रातील व्यक्ती अशी वक्तव्य करतो आणि लपून राहतो. त्याने वक्तव्य केलं नसेल तर तो लपून राहिला नसता. प्रशांत कोरटकर यांनी मोबाईल पोलिसांना दिला, मात्र सर्व डेटा इरेज करून दिला. यातूनच समजायला हवं, गेले 8 ते 10 दिवस झालं एका चिल्लर माणूस पोलिसांना सापडत नाही. आपले पोलीस तर इतके असक्षम आहे का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत. काल त्यांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत, मात्र ज्याने इतके घाणेरडे वक्तव्य केले त्यावर कारवाई करायला हवी. म्हातारी गेल्याचं दुःख नाही, मात्र काळ सोखवता कामा नये. जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी कशा पद्धतीने कारवाई करता येते हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे. ते त्यांनी करावं, असं इंद्रजित सावंत म्हणाले. म्हणत होते न्यायालयानं अजून काय स्पष्ट निर्णय दिलेला नाही आणि त्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करायला. खरं तर त्यांना या ठिकाणी हजर राहावं की नाही राहावं या संदर्भात उद्या त्या ठिकाणी निर्णय होणार आहे. एकंदरीत कसं या सगळ्याकडे बघताय, तुमची नेमकी काय आता कोर्टाकडे मागणी? आमचे वकील असीम सरोदेनी उच्च न्यायालयात सुद्धा जे काय आहे ती सगळी बाजू मांडलेली होती, सरकारी वकिलांनी सुद्धा मांडलेली आहे. हा विषय माझ्या एकट्याचा नाही आहे, हा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे, सगळ्या देशाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दलची विकृत आणि घाणेरडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचा आहे. आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस. या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर कोण लपून राहत नाही. मी माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला, जसाच्या तसा, डाटा वगैरे काही इरेज न करता. आणि जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही, मी हे केलं नाही, मी ते केलं नाही. पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला. याच्यातच सगळ्या समाजानं समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमागं एवढं पोलीस दल आपलं असक्षम आहे का, असा एक प्रश्न आहे की 8 दिवस झाले, 10 दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही. आणि माझी पहिल्यापासूनची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत, सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत. काल सुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या बाबतीत. आणि ज्याने घाणेरडे विधाने केलेत त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे. महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काल सोकवता कामा नये अशी जी एक म्हण आहे ती होता कामा नये, एवढंच माझे याच्याबद्दल. खरं तर अंतरिम जामीन होता तो, आज त्याची मुदत संपली. आता कोणत्याही क्षणी त्याला अटक होऊ शकते. पोलिसांनी हे धाडस दाखवावं, काय वाटते? याच्याबद्दल न्यायालयात जे काय होईल ते बघता येईल. पण माझं महाराष्ट्रातल्या लोकांना, देशभरातल्या लोकांना एक आव्हान आहे की तुम्ही जी प्रवृत्ती आहे आणि एखाद्या प्रवृत्तीला कशा पद्धतीनं पाठीमागं सुद्धा घातलं जाऊ शकतं याचं उदाहरण आता महाराष्ट्रात चाललंय, एवढंच मला म्हणायचं आहे. याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत, कारवाई करावी. जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते. एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्राने जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास पोलीस दलानं आणि राजकारण्यांनी सुद्धा जपली पाहिजे. एवढंच मला. तुम्ही असीम सरोदेंना वकील दिला, पण दुसऱ्या बाजूला सरकारी वकिलांनी जी भूमिका मांडली, सरकार कुठेतरी कमी पडते भूमिका मांडताना. असे आम्ही आमचं म्हणणं असं आहे की सरकारी वकील जे आहेत त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल. मला माझ्या ज्यांच्यावर विश्वास आहे अशा मी वकिलांना माझं वकीलपत्र दिलं, एवढंच बनायचं. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे.
हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गुप्तधनाच्या लोभापोटी नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भोंदूबाबा अडकला पोलिसांच्या जाळ्यात. गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भोंदूबाबाला जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालन्याच्या भोकरदन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गणेश दामोदर लोखंडे असे ताब्यात घेण्यात आलेल्या भोंदूबाबाचं नाव आहे. भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर आहेर यांनी 3 मार्च रोजी आत्महत्या केली होती. यावेळी त्यांच्याकडे एक चिठ्ठी सापडली होती. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील गणेश लोखंडे या भोंदूबाबाच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्या चिठ्ठीत ज्ञानेश्वर यांनी लिहिलं होतं. या घटनेचा तपास करण्यासाठी भोकरदन पोलीस बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथे सदरील गणेश लोखंडे या भोंदूबाबाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. यावेळी तो राहत असलेल्या ठिकाणी त्याने गुप्तधनासाठी 5 वर्षीय मुलाचा नरबळी देण्यासाठी 20 फूट खोल खड्डा खोदून ठेवल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. तेव्हा अँगलनी पण तपास सुरू आहे. सर, मला काय सांगणार, भोकरदन मध्ये एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे नरबळीचं. काय या संदर्भाची माहिती आहे आणि काय तपास आहे? भोकरदन मध्ये एक व्यक्तीने सुसाईड केला होता. त्याचा तपास जेव्हा आपण सुरू केला तेव्हा एक कात्रण भेटली होती. त्यामध्ये त्याच्याकडून त्याची मुलगी आणि काही पैशाच्या डिमांड एक बाबा करत होते. त्या तपासामध्ये पुढे जाऊन तर एक गणेश लोखंडे धामणगाव बुलढाणा याचा एक माणूस आरोपी याला पोलिसांनी अटक केला आत्महत्यासाठी प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यामध्ये. आणि त्याच्या तपासादौरान हे समोर आला की ते जे ॲक्च्युअल इंटेन्शन होता तो मुलीच्या नरबळी देण्याचा होता. आणि त्याच्या घरी जाऊन जेव्हा पोलिसांनी तपासणी वगैरे पंचनामा केला तर तिथे गड्डे वगैरे करून त्याची तयारी पण दिसली समोर. ते सगळ्या रेकॉर्डवर घेतलं आणि त्याप्रमाणे नरबळी कायद्यामध्ये जे सेक्शन्स आहेत ते आपण वाढ केला आहे. आणि त्याच्याकडून अजून तपासणी सुरू आहे की अजून काही असे मिसिंग मुली वगैरे आहे का ज्याचा त्यांनी अगोदर काहीतरी नरबळीचा प्रकार झालेला होऊ शकते. तेव्हा अँगलनी पण तपास सुरू आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सांगलीच्या शिराळामधील भुईकोट किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची रेखाटण्यात आली भव्य रांगोळी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्ताने शिराळा भुईकोट किल्ला येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य अशा 7000 स्क्वेअर फुटाच्या रांगोळीचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. आज 11 पासून ते 16 मार्च पर्यंत रांगोळी सर्वांच्या साठी पाहण्यास खुली राहणार आहे. शिराळा येथील भुईकोट किल्ल्यास ऐतिहासिक महत्व आहे. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला. या ठिकाणी संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून मार्गी लागले. शिराळासह व शिराळा पंचक्रोशीतील हजारो मावळ्यांची व जनतेची ही मागणी पूर्ण होईल. शिराळातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरती भव्य दिव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे. अशा पद्धतीने शिराळा व सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच ही रांगोळी रेखाटण्यात आली आहे. ही रांगोळी कांदे येथील रांगोळी कलाकार सुनील कुंभार यांनी रेखाटली आहे. आजपासून 11 पासून 16 मार्च पर्यंत रांगोळी सर्वांसाठी पाहण्यास खुली राहणार आहे.
तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। ही रांगोळी 7,000 स्क्वेअर फुटाची असून त्यासाठी सुमारे 1.5 टन रांगोळीचा वापर करण्यात आला आहे। यासाठी मला 35 तास लागले असून 18 प्रकारच्या रंगांचा वापर करण्यात आला आहे। रोल सर, आज आपण 32 शिराळा येथे भुईकोट किल्ला, या भुईकोट किल्ल्यावर 7,000 स्क्वेअर फूटची रांगोळी रेखाटली आहे आणि ती रांगोळी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची रांगोळी रेखाटली आहे आणि ही रांगोळी आजपर्यंतची सर्वात मोठी रांगोळी ठरली आहे, कारण आजपर्यंत छत्रपती संभाजीराजे यांची सर्वात मोठी रांगोळी आपण ही रेखाटली आहे। ही रांगोळी रेखाटत असताना आमच्या शिराळा वाळवा तालुक्याचे विद्यमान कार्यसम्राट आमदार सत्यजित भाऊ देशमुख साहेब व वहिनी रेणुकाताई देशमुख यांच्या माध्यमातून ही रांगोळी आपण रेखाटलेली आहे आणि मी ही रांगोळी रेखाटत असताना मला तब्बल 35 तास लागले आणि या रांगोळीसाठी मी जवळजवळ 17 ते 18 कलरचा वापर करून 2400 किलोच्या दरम्यान ते 2500 म्हणजे 2.5 टन रांगोळीचा वापर करून ही रांगोळी रेखाटली आहे। आणि याच ठिकाणी का तर छत्रपती संभाजीराजे यांना ज्यावेळेला नजरकैद केलं होतं त्यावेळेला त्यांना चांदेल प्रांत मार्गे, भेडसगाव मार्गे शिराळा भुईकोट किल्ला येथे एक रात्र ठेवलं होतं आणि त्यावेळेला शिराळा पंचक्रोशीतील तब्बल 400 ते 500 मावळ्यांनी येथे संभाजीराजांना सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता, परंतु तोही प्रयत्न अयशस्वी ठरला होता आणि महाराष्ट्रात हा एकमेव प्रयत्न झाला होता आणि तो यशस्वी ठरला होता आणि त्यामुळे त्यांच्या पदपर्शने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण ही रांगोळी रेखाटली आहे। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। पांढऱ्या शुभ्र गाठ्यांसह रंगीत गाठ्यांनी बाजारपेठ सजली, बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी। होळी म्हटलं तर पांढऱ्या शुभ्र गोड गाठींशिवाय ते अपूर्णच असते। होळीला पुरणपोळी, रंग, गुलाल, पिचकारीचे जेवढे महत्व आहे तेवढंच गाठीचीही मान असतो। नववधू विवाहानंतर वधू मंडळी नववरास गाठीची भेट देण्याची परंपरा आहे। तसेच शेजाऱ्यांना, नातेवाईकांना पांढऱ्या शुभ्र गाठी आवर्जून दिल्या जातात। होळी निमित्त गाठी घालून मिरवण्याची बच्चे मंडळींना खूप हौस असते, त्यामुळे होळीला घरोघरी गाठींची खरेदी होतेच। बाजारात या साखरेच्या गाठी दाखल झाल्या असून 160 किलो रुपयाने विकल्या जात आहेत। गेल्या वर्षीपेक्षा चांगली मागणी असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे। सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या असून ग्राहकांचा देखील उत्तम प्रतिसाद असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे। आता सध्या होळी आहे, गाठीचा व्यवसाय करताय, दर कसे वाटले? म्हणजे महाग झाले का सस्ते आहे? कशी महाग नाही, उलट 10 रुपयाने कमी झाले। गेल्या वर्षी 200 रुपये किलो विकत होते, आता 160 रुपये किलो आहे आणि 50 रुपये पावशेर विकत होते, 40 रुपये पावशेर विकतोय आता। मागणी चांगली आहे, गेल्या वर्षीपेक्षा चांगली मागणी आणि कंगन ते सगळ्याचे भाव वाढलेले आहे, पण नारळ ते काही गिऱ्हाईक काही भावच देत नाही नारळाला। त्याला माझ्याकडे गाठी आहे, कड आहे, नारळ आहे, तुळशी वृंदावन आहे, आरशाची गाठी आहे, कलरची गाठी आहे, घरीच बनवतो आम्ही सगळं। गिऱ्हाईकी एकदम व्यवस्थित। काय नाव आपलं? माझं सविता शिरदोशी। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत,
जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश करण्यात येऊ नये, पन्हाळवासियांची भूमिका. स्वराज्याची उपराजधानी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होणार आहे. यावर येत्या मे महिन्यात अंतिम निर्णय होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगडावर 6 मार्चला झालेल्या कार्यक्रमात केली आहे. पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज मध्ये जाणार असल्याने गडावर राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्याची चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात पन्हाळगडावरील ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेऊन याला विरोध दर्शवलाय. पन्हाळगडाच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात येऊ नये अशी भूमिका पन्हाळवासियांनी घेतली आहे. दरम्यान याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आलाय. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेसाठी नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडू इथल्या एका किल्ल्याचा समावेश आहे. त्यात पन्हाळगडाचा समावेश आहे. पन्हाळगडा हा एकमेव असा किल्ला आहे की गडावर गेल्या अनेक वर्षापासून वस्ती आहे. जर पन्हाळगडाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला तर किल्ल्यावर वस्ती राहू शकणार नाही. नवीन बांधकाम करता येणार नसून इथं कसल्याही प्रकारची छोटी मोठी दुकाने लावता येणार नाहीत. तसेच गडावरील तालुकास्तरीय शासकीय कार्यालय अन्य ठिकाणी स्थलांतर होणार आहेत. त्यामुळे इथल्या स्थानिकांनी याची धास्ती घेत याला विरोध केलाय. शिवाय सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. केंद्र शासन किंवा राज्य शासनानं पन्हाळगडाचा जो वर्ल्ड हेरिटेजमध्ये ऐतिहासिक जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्याची जी कारवाई सुरू आहे त्यासाठी आम्ही पन्हाळ्याचे सर्व नागरिकांची एकत्र मीटिंग घेतली आणि या गोष्टीला कडाडून आणि तीव्र विरोध करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. पन्हाळा किल्ला हा जरा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव असा किल्ला आहे की जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आणि इथं जवळ 80-70 वर्षापूर्वी इथं नगरपालिका स्थापन झालेली आहे. इथं शासकीय कार्यालय तर तालुक्याचं ठिकाण आहे. इथं जवळ 3,500 इतकी लोकसंख्या आहे. पण हा किल्ला जर का जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीच्या शासकीय कार्यालय सुद्धा हलवले जातील. या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत. वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे या किल्ल्यावर ज्या ऐतिहासिक इमारती सुस्थितीत आहेत त्या आम्ही व आमचे पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक वारसा स्थळात समावेश करून या किल्ल्याचा शासन नेमकं काय साधणार आहे. या गोष्टीला शासनाला आम्ही आज या नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पन्हाळ्याचा समावेश करू देणार नाही. यासाठी आम्ही अंतिम कोणत्याही पद्धतीची लढाईसाठी आम्ही सर्व पन्हाळकर सज्ज आहोत. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक,
83 297 62 302. श्री बंटी आढाव संचालक 89 561 99 139. राम गणेश गडकरी यांची बदनामी, सीकेपी समाज ठाण्यात आक्रमक. भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात आज तीव्र निदर्शने करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला. अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधानं केल्याबद्दल संतप्त सीकेपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळे फासले व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. भाषा प्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेले काही दिवस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला होता. भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या व मराठी भाषेला वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानामुळे सीकेपी समाजात तीव्र नाराजी पसरली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले. ठाणे शहरात जमलेल्या सीकेपी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शने केली व अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसेच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाठवण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. राम गणेश गडकरी यांच्या एका अपूर्ण नाटकातील एक उतारा उचलून अमोल मिटकरी आमदारांनी विधान भवनाच्या आवारामध्ये त्यांच्या राष्ट्राध्यपणे भाष्य केले. त्यांना अट्टल, दारुडा, नालायक असे वाईट शब्दप्रयोग वापरले आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा निषेध मोर्चा आयोजित केला होता. खरं तर ज्यांनी महाराष्ट्र घडवला असा समाज सीकेपी समाज आहे. शिवछत्रपतींच्या काळापासून बाजीप्रभू देशपांडे असतील, मोरारबापू बापू असतील, रंगबापूजी असतील, अनेकांचं योगदान या महाराष्ट्र घडवण्यामध्ये झालेलं आहे. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपले एक ज्ञातीचे भूषण आहेत आणि असं असताना या ज्ञातीच्या एका ज्ञातिश्रेष्ठाबद्दल जे अनुद्गार या अभ्यास नसलेल्या आमदारांनी केलेले आहेत याचा निषेध करण्यासाठी आज सीकेपी समाज रस्त्यावर उतरला. ज्यांच्या नावे महाराष्ट्रामध्ये अनेक वास्तू उभ्या आहेत, ज्यांना मराठी भाषेचं शेक्सपियर म्हटलं जातं, ज्यांच्या नावे महाराष्ट्र सरकार अनेक पुरस्कार देते, अशा माणसाविरुद्ध त्याच सरकारच्या म्हणजे विधान भवनामध्ये बसून एक आमदार जर बोलत असेल तर खरं तर याच्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई माननीय मुख्यमंत्र्यांनी केलीच पाहिजे होती, परंतु ती झाली नाही. तसं करावं असा आग्रह करणारे एक पत्र सीकेपी समाजातर्फे आणि सीकेपी समाजाच्या सर्व ज्ञाती संस्थांतर्फे आमच्यातर्फे गेलेलं आहे. आशा करतो की मुख्यमंत्री साहेब याची दखल घेऊन हे करतील. परंतु हा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सीकेपी समाज रस्त्यावर उतरला आणि अमोल मिटकरी या आमदाराचा निषेध केला. त्याच्या वक्तव्याचा निषेध आहे आणि हे वक्तव्य एका अमोल मिटकरीचं नाही, एक वृत्ती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या. तर वारंवार अशा प्रकारची बेताल वक्तव्य करून वरिष्ठांचा ज्येष्ठांचा निषेध केला. नंदुरबार बाजार समितीमध्ये 2 लाख क्विंटल मिरचीची आवक. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 40% मिरची आवक घटली. नंदुरबार बाजार समितीत मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून
आतापर्यंत 2 लाख क्विंटल मिरचीची आवक बाजार समितीत झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40% मिरचीचे उत्पन्न घटले आहे. गेल्या वर्षी सरासरी 3,35,000 क्विंटल मिरचीची आवक आली होती. मात्र यावर्षी 2 लाख क्विंटल मिरचीची आवक असल्याने 1.5 लाख क्विंटल मिरचीची आवक घटली आहे. मात्र मिरचीची आवक घटली असली तरी देखील मिरचीला समाधानकारक भाव मिळालेला नाही. गेल्या वर्षीची मिरचीची व्यापाऱ्यांनी साठवणूक केल्यामुळे यावर्षी मिरचीला 2,000 पासून ते 4,000 पर्यंतचा दर मिळाला होता. मात्र आता मिरचीचा हंगाम एवढ्या काही दिवसात उतरला आहे. नंदुरबार जिल्हा हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी मिरचीच्या उत्पन्नात प्रचंड घट पाहायला मिळाली आहे. मी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संध्या पाटील बोलते आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाल मिरची हंगाम अंतिम टप्प्यात असून या वर्षी आतापर्यंत जवळपास 2 लाख क्विंटल मिरची आवक मार्केट यार्ड मध्ये झाली आहे. मागील वर्षी 3,35,000 क्विंटल मिरची आवक झाली होती. या वर्षी ओली लाल मिरची 2,000 पासून 5,000 पर्यंत विक्री झाली आहे. सुकी मिरची 5,000 पासून 12,000 पर्यंत विक्री झाली आहे. या वर्षी मिरचीची खरेदी विक्री व्यवहारात 40 ते 7 कोटी उलाढाल झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी आवकेत 30 ते 35% घट झाली असून मागील वर्षी स्टॉक शिल्लक असल्याने भाव देखील मागील वर्षाच्या तुलनेत थोड्याफार प्रमाणात कमी झाले आहेत. धन्यवाद.